नमस्कार। माझी सर्व विरोधी पक्षांना विनंती आहे की आपापले उमेदवार सांभाळा। पोरं पळवणाऱ्या टोळीचा कालचा गेम फसला। मोठ्या प्रमाणावरती पोरं पळवता आली नाहीत। आमिष मोठी मोठी दिली गेली, 50 लाख, 60 लाख, 1 करोड। आता त्यांनी नवीन मोडस ऑपरेंडी काढलेली आहे की तुमचा अर्ज माघारी घेण्यात जरी आम्ही अपयशी झालो असलो तरी तीच ऑफर तुमच्यासाठी आम्ही कायम ठेवतोय। तुम्ही आमच्या पक्षात पक्ष प्रवेश करा आणि प्रचार करणं बंद करून टाका। आता अशा पद्धतीने जर निवडणूक आयोगाने या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही आणि या गोष्टी घडायला दिल्या तर लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग आहे हे आम्ही कसं मानायचं? काल पनवेलमध्ये माघारी झाली नाही उमेदवाराची, परंतु उमेदवाराचा सरळ पक्ष प्रवेश करून घेण्यात आला, ऑफर तीच ठेवण्यात आली। या सगळ्या गोष्टी आता थांबल्या पाहिजेत, याचा विचार मतदारांनी केला पाहिजे। अशा पद्धतीने जर भारतीय जनता पक्षाला निवडणुका जिंकायच्या असतील त्यापेक्षा निवडणूक आयोगाने त्यांना जिंकले म्हणून जाहीर करून टाकावं आणि मतदारांनी सुद्धा मतदानाचा स्वतःचा हक्क विसरून जावा। कारण ज्या पद्धतीने आता निवडणुका सुरू आहेत, पुढच्या 4 वर्षांनी 5 वर्षांनी तुम्हाला मत देण्याची संधी मिळणार नाही, हे तुम्ही ध्यानात ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।